ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथमतः अभिवादन करते. मायसेल्फ प्रोफेसर सौ ज्योती अलायन्स मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव. वी आर फ्रॉम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. Through this slideshow, we are going to see section writing skills. In that, speech writing, it is useful for 11th and 12th standard English. Let's see the next slide. This slide is showing you writing skill, speech writing. It is question number 4 in our activity sheet, carrying marks 4. We have to know how to attempt this question, how we are going to solve this question or this activity. The first step is your speech should be of about 100 words. Second, you should begin it appropriately. For example, by addressing your principal, teachers, friends, etc. Number 3, you should end your speech with a thank you. Number 4, explain your ideas properly. You can ask a few rhetorical questions for greater effect. Number 5, what you write should be what you will actually say if you are given the chance. And number 6, there are other options in this question or activity. म्हणजे काय पहा, ज्यावेळेला आपण स्पीच रायटिंग अर्थात छोटंसं भाषण तयार करणार असतो, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये रायटिंग स्किल या सेक्शन नंबर 3मध्ये येते. हा क्वेश्चन नंबर 4 असतो आणि टोटल 16 मार्क्सचा असतो. त्यापैकी ABCD असे 4 ऑप्शन्स असतात आणि त्यातील एके ठिकाणी आपल्याला हे स्पीच रायटिंग विचारलं जातं. त्याला इंटरनल ऑप्शन्स असतात. 4 मार्कांसाठी ही ॲक्टिव्हिटी असते. स्पीच लिहित असताना 100 शब्दांपर्यंत आपण ते पूर्ण करावं असं अपेक्षित असतं. स्पीचची सुरुवात करीत असताना त्यामध्ये सुरुवातीलाच गुड मॉर्निंग वगैरे असं विश करणं आवश्यक ठरतं. त्याचप्रमाणे आपले प्रिन्सिपल, टीचर्स, फ्रेंड्स यांना आपण संबोधित करावं लागतं किंवा अभिवादन करावं लागतं. त्यांचं अटेन्शन, त्यांचं लक्ष आपल्या भाषणाकडे खेचून घ्यावं लागतं. त्याचबरोबर या भाषणाच्या शेवटी सर्वांनी आपलं भाषण ऐकून घेतलं याबद्दल आभार मानावे लागतात. म्हणून थँक्यू म्हणायला विसरायचं नसतं. भाषणामधील प्रत्येक मुद्दा जो आहे तो कल्पकतेनं आपल्याला पूर्णपणे मांडायचा असतो. यामध्ये आपल्याला अधिक उठावदारपणा आणण्यासाठी म्हणून काही रिटॉरिकल क्वेश्चन्स आपण विचारू शकतो. त्याचबरोबर आपल्याला खरोखरच प्रत्यक्षात भाषण द्यायचं आहे असं समजून आणि आपण भाषण देतच आहोत अशा आविर्भावामध्ये आपण भाषण लिहायचं असतं. प्रथमताच म्हटलं त्याप्रमाणे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आणखीन काही ऑप्शन्स हे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असू शकतात. पुढील स्लाईड आपण पाहणार आहोत. त्यासाठी पाहूया. आता इथं तुम्हाला 11वीच्या इंग्लिशमध्ये आणि 12वीच्या इंग्लिशमध्ये कोणत्या पद्धतीनं रायटिंग स्किल्स
हा सेक्शन 3 विभाग आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असतो ते मांडलेला आहे. त्यामध्ये प्रथमतः 11th इंग्लिश असं तुम्हाला दिसतं. तिथं हा क्वेश्चन नंबर 4 ॲक्टिव्हिटी. त्यात ए ॲक्टिव्हिटी ईमेल, त्याला इंटरनल ऑप्शन आहे. लेटर रायटिंग, ते पण फॉर्मलमध्ये. त्यातला बी आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज, त्याला इंटरनल ऑप्शन आहेत ब्लॉग रायटिंग और फिल्म रिव्ह्यू. नंतर यामधील सी ॲक्टिव्हिटी अपील, त्याला और आहे लिफलेट और रिपोर्ट रायटिंग और व्ह्यू काउंटर व्ह्यू. आणि त्यातील ऑप्शन डी असतो, ॲक्टिव्हिटी डी असते स्पीच रायटिंग, ऑप्शन कॉम्पेरिंग, ऑप्शन डायलॉग रायटिंग, ऑप्शन इंटरव्ह्यू. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला 12thसाठी काय बदल आहे तो पहा. यामध्येही ABCD आहेतच, पण फरक आहे थोडासा. यातील ए ॲक्टिव्हिटीमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस आहे, त्याला ऑप्शन स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे आणि त्याला पुन्हा ऑप्शन आहे ग्रुप डिस्कशन. त्यानंतर बी ॲक्टिव्हिटी ईमेल और रिपोर्ट रायटिंग और इंटरव्यू. सी ॲक्टिव्हिटी स्पीच और कंपेयरिंग और एक्सपेंशन ऑफ आइडियाज़. एंड डी रिव्यू और ब्लॉग और अपील. So we are seeing in 11th standard also there is speech writing in activity D, and in 12th standard there is also speech writing but in activity C. Okay, means speech writing is for 11th also and for 12th also. Okay, and the marks carry 4 marks. So we are seeing this next slide showing you one example of speech. For this activity you are seeing it is regarding tree conservation, and it is mentioned it should be delivered on the occasion of World Earth Day. Some points are given to us and we have to write about 100 words. So marks carried are 4. The points are mentioned here, and we are seeing this speech starting with respected principal, teachers and dear friends. And the introducing line, today as we celebrate the World Earth Day, I consider it a great blessing to have this opportunity to speak on tree conservation. Okay, so this is the introduction, and the next part is showing you the details, the content related with the given points, and see the ending of the speech. There we are going to appeal to the audience, just like living in harmony with nature is a must, and each one of us in a small way can contribute towards the great task of saving the environment. Unless we take a serious step, there might be no hope for the future of mankind. Thank you. So या स्पीचमध्ये कसं वर्णन आलेलं आहे ते बघा. ॲक्टिव्हिटी देत असतानाच आपल्याला राईट अ शॉर्ट स्पीच असं म्हटलेलं आहे, आणि हे स्पीच आपण ट्री कॉन्झर्वेशन, वृक्ष संवर्धन या विषयावरती तयार करायचं आहे. यासाठीचा प्रसंग कोणता आहे
तर ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड अर्थ डे, ज्याला आपण वसुंधरा दिन म्हणतो, जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं असलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी आपल्याला हे भाषण तयार करायचं आहे आणि अंदाजे 100 शब्दांपर्यंत आपलं हे भाषण आपण लिहावं असं अपेक्षित आहे. यासाठी 4 मार्क्स असलेले तुम्हाला दिसत आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला मदतीसाठी म्हणून 4 पॉईंट्स पण दिलेले आहेत. वृक्ष संवर्धनाचा विचार करता पॉईंट कसे आहेत बघा. एअर, वॉटर अँड नॉईज पोल्युशन. एकंदरीत पर्यावरणामध्ये असलेल्या समस्यामध्ये वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा वाढता उद्रेक, डिप्लेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक स्रोतांचा अतिप्रमाणात होत असलेला वापर आणि त्यामुळं त्यांचा होणारा तुटवडा, ट्रीज प्रिव्हेंट सॉईल इरोजन. आणि वृक्षांचं महत्त्व काय, तर जमिनीची, मातीची धूप थांबवण्याचं काम ते करतात. लिव्ह इन हार्मनी विथ नेचर. आपल्याकडून अपेक्षा काय आहे, तर आपण सर्वांनी निसर्गाचं दान लक्षात घेऊन, निसर्गाचं महत्त्व ओळखून निसर्गाशी समरस झालं पाहिजे. निसर्गावरती आक्रमण करता कामा नये. हे मुद्दे इथे देण्यात आलेले आहेत. अपेक्षेप्रमाणे भाषणाची सुरुवात करीत असताना रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स असं म्हटलेलं आहे, संबोधित केलेलं आहे, लक्ष वेधलेलं आहे. आणि त्याच्यापुढे कोणत्या प्रसंगासाठी आणि कोणत्या विषयावरती आपलं भाषण आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मग प्रत्येक पॉईंट विचारात घेत पुढे त्याचं एक्सप्लेनेशन करण्यात आलेलं इथं तुम्हाला दिसून येईल. आणि यातल्या समारोपाच्या परिच्छेदामध्ये लिव्ह इन हार्मनी विथ नेचर हा जो मुद्दा आहे तो स्पष्ट करण्यात आलेला आहे. आणि अर्थातच भाषणाच्या सर्वात शेवटी थँक्यू म्हणायला आपण विसरायचं नाही, कारण आपलं भाषण सर्वांनी काळजीपूर्वक ऐकलं, मन लावून ऐकलं आणि आपल्याला साथ दिली, याबद्दल त्यांचे धन्यवाद देणं हे अपेक्षित असतं. याप्रमाणे आपलं भाषण जेव्हा पूर्ण होईल, योग्य ग्रॅमॅटिकली पंक्च्युएशन्स हे सर्व असेल, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स अचूक असतील आणि विषयाची मांडणी उत्कृष्ट असेल, तर यासाठीचं मार्किंग पाहिलं तर लॉजिकल सिक्वेन्स यासाठी 2 मार्क्स असतील, इंट्रोडक्शन यासाठी 1 मार्क असेल आणि कन्क्ल्युजन यासाठी 1 मार्क असेल. याप्रमाणे 4 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं तेही तुमच्या लक्षात येईल. सो इट इज एक्झाम्पल ऑफ ट्री conservation, speech about it. We have to see this next slide with the example. Second, speech second is about Father's Day, and we have to appreciate the hard work done by our father. The points given are: man of practical attitude, planner of future, pillar of the family, greatest family support. आपले वडील आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात याची जाणीव आपल्याला प्रत्येकालाच असते. आणि त्याच्यामुळं फादर्स डेला आपल्या वडिलांच्या विषयी आपल्याला जर भाषण करायला सांगितलं तर कोणते मुद्दे विचारात घेतले जातील. एक म्हणजे फादर ही व्यक्ती कशी असते, तर मॅन ऑफ प्रॅक्टिकल ॲटिट्यूड. फादर
आपल्या वडिलांना नेहमी प्रॅक्टिकल बाजू, व्यावहारिक बाजू, दृष्टिकोन सांभाळावे लागतात. त्याचबरोबर त्यांना भविष्याबद्दलची तरतूद करावी लागते. म्हणून ते प्लॅनर ऑफ फ्युचर असतात आणि पूर्ण कुटुंबाचा ते आधारस्तंभ असतात. म्हणून पिलर ऑफ द फॅमिली असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्यामुळं संपूर्ण कुटुंब हे तरत असतं, जगत असतं. म्हणून ग्रेटेस्ट फॅमिली सपोर्ट, पूर्ण कुटुंबाचा कणा असं त्यांना आपण म्हणत असतो. अशा आपल्या वडिलांच्या विषयी किती बोलू आणि किती नको असं खरं तर आपल्याला होऊन जाईल. अर्थातच स्पीचच्या नियमानुसार आपल्याला सुरुवात करावी लागेल. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स यानुसार. देन नेक्स्ट वी हॅव टू इंट्रोड्यूस. टुडे इज फादर्स डे and I would like to pay tribute to all the dads present in this audience. असं जर तुम्ही म्हणालात तर सर्वांना तुमचं भाषण अगदीच आवडून जाईल आणि तुम्ही सर्वच तिथं जमलेल्या वडील या भूमिकेत असणाऱ्या व्यक्तींच्यासाठी ट्रिब्यूट देत आहात, सलामी देत आहात. त्यामुळं जे वडील या भूमिकेत असतील त्यांना तर तुमच्या भाषणाकडं लक्ष वेधावं असं वाटेलच. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले कुटुंबीय, मुलं यांनाही तुमच्या भाषणाकडं लक्ष द्यावंच असं निश्चितपणे वाटेल. याप्रमाणे तुम्ही आकर्षक सुरुवात करता आणि त्यानंतर पुढील परिच्छेदामध्ये इथं व्यक्त केल्याप्रमाणे आपल्या मनातल्या भावना आपल्या वडिलांच्या विषयीच्या तुम्ही व्यक्त करीत जाता. आणि पाहता पाहता आपण या भाषणाच्या समारोपाकडे येतो आणि आपण म्हणतो, फादर्स, वी डू ॲप्रिशिएट यू अँड ऑल दॅट यू मीन टू युअर फॅमिलीज. थँक यू. जय हिंद. थोडंसं आणखीन उठावदार बनवण्यासाठी हा समारोप आणखीन वेगळ्या पद्धतीनं केलेला तुम्हाला दिसून येतो. एकंदरीत हे दोन्ही स्पीच तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेऊ शकता. कोणत्या पद्धतीनं पॉईंट्स आपल्याला डेव्हलप करता येतात याचा विचार करू शकता. आणि याच्यानंतर आपण पुढील स्लाईड पाहूया. या पुढील स्लाईडमध्ये स्पीच 3 असं तुम्हाला दिसतं आहे पहा. तर इथं पुन्हा एक स्पीच देण्यात आलेला आहे, पण इथं पॉईंट्स दिलेले नाहीत. पॉईंट्स न देता पण कसं स्पीच तयार होऊ शकतं. प्रिपेअर अ शॉर्ट स्पीच ऑफ अबाउट 100 वर्ड्स टू बी डिलिव्हर्ड बाय यू ऑन एन्व्हायरमेंटल पोल्युशन. पर्यावरणीय प्रदूषणाची जी अवस्था आहे त्याच्याबद्दल, त्या समस्येबद्दल आपण प्रेक्षकांना अवगत करण्यासाठी हे भाषण तयार करतो आहोत. सुरुवातीला अर्थातच रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स असं आपण म्हणतो. आणि टुडे आय वूड like to tell you something about us enemy number 1, that is environmental pollution. यानुसार आपण लक्ष वेधलेलं आहे आणि पुढे पोल्युशनच्या संदर्भामध्ये आपल्याला जे वाटतं ते विचार आपण बेधडकपणे मांडलेले आहेत. आणि या पोल्युशनला फाईट कशी द्यायची ते पण आपण यामध्ये व्यक्त केलेलं आहे. वी मस्ट टेक इमिडिएट स्टेप्स टू फाईट पॉल्युशन असं आपण म्हटलेलं आहे. आणि आपल्या विचारांमध्ये प्रेक्षकांना आपण सामावून घेतलेलं आहे, श्रोत्यांना आपण सामावून घेतलेलं आहे. तर त्यात आपण
प्रामुख्यानं आवाहन केलेलं आहे, अपील केलेलं आहे. वी मस्ट रिड्यूस व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल इमिशन्स अँड स्टॉप डम्पिंग chemical waste and untreated sewage into our rivers, lakes and seas. ज्या गोष्टी प्रत्येकाला करता येण्यासारख्या आहेत अशा गोष्टींसाठी आपण सर्वांना तयार केलेलं आहे, तत्पर केलेलं आहे, सावध केलेलं आहे. वी मस्ट ग्रो मोर ट्रीज अँड प्रोटेक्ट अवर फॉरेस्ट अँड मँग्रोव्स. त्याचप्रमाणे सहजपणे करता येण्याची गोष्ट म्हणजे आपण वृक्षारोपण करू शकतो, जंगलांचं संरक्षण करू शकतो. वनराई वगैरे असतात त्यांचंही आपण संरक्षण करू शकतो. आणि आपण म्हणतो दिस इज आवर अर्थ अँड वी आर इट्स गार्डियन्स. ही पृथ्वी आपली आहे आणि या पृथ्वीचे आपण गार्डियन्स, पालक, रक्षण करते आहोत. वी मस्ट स्ट्राईव्ह टू टेक केअर ऑफ इट टू द बेस्ट ऑफ अवर ॲबिलिटी. आपण आपल्या पूर्ण क्षमतेनं आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी काळजी घेतलीच पाहिजे. असं आपण काळजाला हात घालणारं असं विधान करतो आणि मग म्हणतो थँक्यू. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढील स्लाईडमध्ये असलेला विचार. आता यामध्ये आपण काय पाहणार आहोत बघा. जस्ट अ मिनिट. तर पुढील स्लाईड पुढील स्लाईड आपण पाहणार आहोत. त्यात एन्व्हायरमेंटल पोल्युशन जस्ट आपण बघितलं आणि काय झालेलं आहे तर पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया स्पीच 4. तर या स्पीच 4मध्ये इंडियाज चेंजिंग विलेजेस हा विषय तुम्हाला दिसतो आहे आणि या संदर्भातलं स्पीच तयार करताना त्यामध्ये रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स असं आपण सुरुवातीला म्हणतो. त्यानंतर इंडिया चेंजिंग विलेजेस याबद्दलचे आपले विचार आपण मांडत जातो. जेव्हा आपण विलेज हा शब्द उच्चारतो तेव्हा वास्तविक कोणत्या इमेजेस येतात तर when we say the word village, most of us still have images of starving children and ignorant people. बऱ्याचदा लहान मुलं, उपासमार होणारी आणि अज्ञानी, दुर्लक्षित अशी जनता असं चित्र आहे असं वाटतं. पण दॅट इज नॉट सो टुडे. पण आज असं चित्र राहिलेलं नाही. इंडियन विलेजेस आर बीइंग ट्रान्सफॉर्म्ड. आज भारतातील ग्रामीण भागामध्ये मोठं परिवर्तन घडलेलं आहे. वन ऑफ द मेन रिझन्स फॉर दिस ट्रान्सफॉर्मेशन इज द स्विच टू न्यू क्रॉप्स अँड टेक्नॉलॉजी मेड बाय द फार्मर्स. त्यातला मुख्य मुद्दा म्हणजे या ग्रामीण भागामधील मुख्य घटक म्हणजे शेतकरी. हे शेतकरी त्यांच्या नवीन पीक पद्धतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत आणि त्यामुळं प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये मोठं परिवर्तन घडताना आपल्याला दिसतं आहे. त्यांच्यामध्ये शेतीच्या बरोबरच काही जोड व्यवसाय करण्याची पद्धती सुरू झालेली आहे. पॉल्ट्री फार्मिंग असेल, हॉर्टिकल्चर, प्रोसेसिंग ऑफ फिश वगैरे. आणि त्या सोबतीनंच आता शिक्षणाबद्दल सगळे सजग आहेत. त्यामुळं एज्युकेशन, इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण, इजी ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन अँड एक्सपोजर टू द इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया हॅव ऑल ग्रेटली चेंज रुरल इंडिया. ग्रामीण भागापर्यंत हे आधुनिक माहिती तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे.
त्याच्याशी जोडले गेल्यामुळं आता सगळेजण स्वतःमध्ये बदल घडवत आहेत आणि ग्रामीण भाग हा पूर्णपणे बदललेला, परिवर्तित झालेला आपल्याला दिसतो आहे. असं आशादायक चित्र आपण इथे मांडतो आणि त्यात नक्कीच आपण म्हणतो इंडियाज विलेजेस विल रिअली शाईन. भारतातील ग्रामीण भाग हा नक्कीच काय होणार आहे तर अधिक उठावदार ठरणार आहे आणि सगळ्यांच्या नजरेत भरेल अशी कामगिरी त्यांच्याकडून होणार आहे. तर याच्या नंतरच्या स्लाईडमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिसते स्पीच रायटिंगचा होमवर्क. आत्तापर्यंत आपण स्पीच रायटिंग या ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती घेतलेली आहे. त्याबद्दलचे स्पेसिमेन्स नमुने भाषणाचे आपण पाहिले आणि आता इथं तुम्हाला होमवर्क देण्यात आलेला आहे. या होमवर्कमध्ये 4 स्पीचसाठीच्या ॲक्टिव्हिटीज देण्यात आलेल्या आहेत. यावरती स्पीच लिहिण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे जेणेकरून स्पीच रायटिंग हे रायटिंग स्किल असल्यामुळं स्वतः लिहिणं आणि त्याचा लिखाणाचा सराव होणं हे आवश्यक आहे. लिखाणाच्या दृष्टिकोनातून आपली मनोभूमिका तयार होणं आणि आपलं लिखाण हे अधिकाधिक उत्कृष्ट कसं होईल यासाठी रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला लिहून स्वतःच्या कल्पकतेचा वापर करूनच ते डेव्हलप करावं लागतं. त्यामुळं ह्या ॲक्टिव्हिटीज आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे ॲज अ होमवर्क म्हणून. त्यामध्ये फर्स्ट नंबर, प्रिपेअर अ स्पीच ऑफ अबाउट 100 वर्ड्स ऑन टीचर्स डे. As a student, you are related with your teachers. You are devoted to your teachers. And so, you may have so many feelings, emotions to express for your teachers. Second, write a speech of about 100 words on conservation of electricity to be delivered on Environment Day. इलेक्ट्रिसिटी, विद्युत ऊर्जा, त्याशिवाय आपल्याला आज पाऊलही टाकणं अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट इलेक्ट्रिसिटीवरती अवलंबून आहे. त्यामुळं इलेक्ट्रिसिटी तर कॉन्झर्वेशन, संवर्धन करणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्याविषयी आपल्याला इथं स्पीच तयार करायचं आहे. आपण ज्याच्या आधारे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस करतो आहोत ते आपले मोबाईल्स, त्यांना चार्जिंग होण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर काय स्थिती होते तुमच्या लक्षात येईल. नंबर 3 आहे, राईट स्पीच अबाउट 100 वर्ड्स ऑन ट्रीज, द लंग्स ऑफ नेचर. वृक्ष या निसर्गाची जणू काही फुफ्फुस आहेत. त्यांच्याविषयी आपल्याला आपल्या मनातला आदरभाव व्यक्त करायचा आहे. त्यात हे पॉईंट्स आपण यूज करू शकतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रीज, प्रॉब्लेम्स आफ्टर डिफॉरेस्टेशन, ट्री प्लांटेशन प्रोग्राम्स वगैरे. वृक्षांचे फायदे आपण सांगू शकता. जर का डिफॉरेस्टेशन झालं, वृक्षतोड झाली, जंगलतोड झाली तर कोणत्या समस्या येतील ते सांगू शकता. तसंच वृक्षारोपणाची आवश्यकता, उपक्रम याबद्दल आपण आवाहन करू शकता. आणि नंबर 4, प्रिपेअर अ स्पीच ऑफ अबाउट 100 वर्ड्स स्टार्टिंग द इम्पॉर्टन्स ऑफ आय डोनेशन. आणि आता यातला चौथा विषय आहे तो आय डोनेशन, नेत्रदान याविषयी. नेत्रदान, त्याचं महत्त्व हे लक्षात घेऊन
त्याविषयीचं स्पीच आपल्याला तयार करायचं आहे. या पद्धतीनं होमवर्कच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये काय म्हणतो आहोत, थँक्यू असं म्हणतो आहोत. म्हणजेच इथंपर्यंत हा स्लाईड शो आपला पूर्ण होतो आणि स्पीच रायटिंग ही ॲक्टिव्हिटी आता पूर्णतः तुमच्या लक्षात आलेली असेल अशी अपेक्षा आहे. सो रिअली आय थँक यू ऑल.